नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स या पॉईंट्समधील असणारे जे सर्व सॉल्व एक्झाम्पल आहेत ते सॉल्व एक्झाम्पल कंप्लीट केलेले होते. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5ला स्टार्ट करतोय. तेव्हा प्रॅक्टिस सेट 1.5मधील फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? Two numbers differ by 3. The sum of the twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. So अशा प्रकारचे जे ॲप्लिकेशन टाईप्स एक्झाम्पल्स असतात, या ॲप्लिकेशन टाईप एक्झाम्पल्समध्ये आपल्याला या स्टेटमेंटचं कन्व्हर्जन इक्वेशन्समध्ये करावं लागतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ॲप्लिकेशन टाईप एक्झाम्पल्समध्येच स्टुडंटचे बरेचसे मार्क्स जातात. त्यामुळे हे जे काही स्टेटमेंट्स आहेत त्या स्टेटमेंट्सचं आपण फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन्समध्ये कन्व्हर्जन करूया. सो आपणाला इथं विचारलेलं काय आहे? फाइंड द नंबर्स. म्हणजे विचारलेल्या बाबी असतात त्या पहिल्यांदा आपल्याला सपोज कराव्या लागतात. सो इथं आपण ॲन्सरमध्ये काय येणार? लेट द ग्रेटर नंबर, कारण इथं ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर असे दोन बाबी दिलेल्या आहेत. सो the greater number be x and smaller number be y. अशा आपण ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर इथं सपोज केलेले आहेत. आता यानंतर आता कंडिशन पहिली काय दिलेली आहे बघा? टू नंबर्स डिफर बाय 3. This is the first condition. So according to condition first, condition काय दिले? टू नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे हे स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो 3 दिलेला आहे. सो ग्रेटर नंबर x डिफरन्स म्हणजे मायनस इज इक्वल टू 3. दिस इज द इक्वेशन नंबर first. Then second condition, according to condition second मध्ये आपल्याला दिलेल्या ज्या बाबी आहेत त्या सेकंड मध्ये दिलेल्या कंडिशन नुसार आपल्याला इथं आता पुन्हा या स्टेटमेंटचं कन्व्हर्जन इक्वेशन्स मध्ये करावं लागेल. काय स्टेटमेंट दिलेलं आहे? द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्रिक्स द ग्रेटर नंबर. दिस इज द सेकंड नंबर कंडिशन. सो ग्रेटर नंबरला थ्रिक्स आहे, सो 3x सम आहे म्हणून प्लस, आणि ट्वाइस द स्मॉलर नंबर सो 2y इज इक्वल टू 19. दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. आता हे दोन इक्वेशन मिळाल्यानंतर आपण आता याला एलिमिनेटिंग मेथडने हे सॉल्व्ह करूया. इथं दिसतंय पहा आपल्याला इक्वेशन फर्स्ट मध्ये असलेल्या y या व्हेरिएबलचा असणारा कोइफिशियंट 1 आहे आणि इथं 2 आहे. सो इथं आपण इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाइंग बाय 2. सो 2x minus 2y is equal to 3 to the 6. This is the equation number 3. आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड या दोन इक्वेशन्सला आपण जर पाहिलं तर इथं y या व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल झाले आणि त्यांचे साइन पण अपोजिट आहेत. तो आपण इथं ऍडिशन करूया. ऍड द इक्वेशन सेकंड अँड थर्ड. सो 3x plus 2y is equal to 19 and 2x minus 2y is equal to 6. दोन्हीमध्ये ॲडिशन आहे, इथले साइन चेंज होणार नाहीत. सो प्लस 2y मायनस 2y कॅन्सल. 3x प्लस 2x 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 25. देअरफॉर x इज इक्वल टू 5 मल्टिपल आहे, अपोजिट बाजूला गेल्यानंतर ते डिवाइड होणार. सो 5 1 जा 5, 5 5 जा 25. सो x इज इक्वल टू 5. आता ही x ची मिळालेली व्हॅल्यू आपल्याला कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करावी लागणार. पुट द व्हॅल्यू x is equal to 5 in equation
first. So first equation, x minus y is equal to 3. x ची व्हॅल्यू 5 minus y is equal to 3. So minus 5 is equal to 3. हे प्लस 5 आहेत, अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस झाले. सो मायनस y is equal to 5 minus 3 minus 2. सो मायनस मायनस कॅन्सल. सो y is equal to 2. आता इथं आपल्याला हे दोन्ही नंबर मिळाले, आपल्याला हेच नंबर विचारलेले आहेत ना, आपण इथं लिहूया आता. Therefore the greater number is 5 and smaller number greater number is 5 and the smaller number is 2. आता हे मिळालेले ज्या व्हॅल्यू आहेत आपण कुठल्याही एका इक्वेशन मध्ये जर पुट केल्या आणि जर दोन्ही साइड जर इक्वल आल्या तर आपण तिथं चेक करू शकतो की आपल्याला मिळालेले जे नंबर्स आहेत ते करेक्ट आहेत. ते बघा 5 आणि 2, 5 minus 2 3, याचा अर्थ आपले जे आलेल्या व्हॅल्यू आहेत त्या बरोबर आहेत. जर ह्या क्वेश्चनचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. आपण यानंतर सेकंड नंबर क्वेश्चन पाहूया. आता सेकंड नंबर क्वेश्चन आपल्याला इथं काय दिलेलं आहे, तर इथे एक ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये आपल्याला दिलेले आहे. काय दिले, कम्प्लीट द फॉलोइंग. इथं एक रेक्टँगल दिलेला आहे. आय एम अ रेक्टँगल आणि त्या रेक्टँगलच्या ज्या चारही साइड्स आहेत त्या आपल्याला इथं दिलेल्या आहेत. तर इथं रेक्टँगलची महत्वाची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. काय आहे प्रॉपर्टी रेक्टँगलची? इन द रेक्टँगल अपोजिट साइड्स आर इक्वल as well as their all angles are 90 degree. बट इथं आपल्याला अँगल्स अपेक्षित नाही आहेत, तर इथं आपल्याला अपोजिट साइड्स ज्या आहेत त्या अपोजिट साइड्स या इक्वल आपण घेऊन या ज्या बाजू आहेत ह्या सॉल्व्ह करणार आहे. आता इथं बघा आपल्याला विचारले काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. इथं एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल इथं फाइंड आउट करायचे. त्याचबरोबर फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया, म्हणजे इथं जो रेक्टँगल दिलेला आहे या रेक्टँगलचा आपल्याला पेरिमीटर आणि एरिया. अतिशय चांगला क्वेश्चन हा दिलेला आहे. आता या एक्झाम्पलमध्ये आपण सॉल्व्ह करूया. नेमकं कशा पद्धतीने हे सॉल्व्ह एक्झाम्पल होणार आहे, तर इथं सुद्धा आपल्याला पहिल्यांदा लेंथ जे आहे ते लेंथ इथं प्रॉपर्टीनुसार इक्वल आहेत, म्हणून इथं आपण घेऊया आता द लेंथ ऑफ रेक्टँगल, द लेंथ ऑफ रेक्टँगल. आता लेंथ ऑफ रेक्टँगल इक्वल असतात म्हणजे ह्या दोन्ही 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. समोरासमोरील बाजू इक्वल राहतात. आता ह्याच्यावरून आपण एक इक्वेशन रेडी करून घेऊया. साइड चेंज करू. 2x हे 4x प्लस आहे तिकडे आल्यावर मायनस झाले, प्लस y हे मायनस y इकडे आल्यावर प्लस झाले आणि 8 अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस झाले. सो आता यांच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन होत आहेत. प्लस मायनस मायनस 4x मधून 2x गेले, मायनस 2x, y प्लस y प्लस 2y इज इक्वल टू मायनस 8. आता हे 2 ने डिवाइड होत आहेत. सो मायनस x प्लस y इज इक्वल टू मायनस 4. अशा पद्धतीने इथे इक्वेशन नंबर आपल्याला 1 मिळाला. आता याच्याच पद्धतीने आपण इथं ब्रीथ घेऊया. आता the breadth of rectangle, the breadth of rectangle काय काय दिलेले आहेत आता इथं, b is equal to x plus 4 is equal to 2y. हे 2y इथं प्लस आहेत, इकडच्या बाजूला आल्यानंतर ते मायनस होणार आणि 4 अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस. इथे इक्वेशन नंबर सेकंड मिळालं. आता पहा इथं इक्वेशन जर दोन्ही आपण ऑब्झर्व केले तर आपल्याला लक्षात येते एक्स हा व्हेरिएबलचे कोइफिशियंट पण इक्वल आहेत, साइन सुद्धा अपोजिट आहेत, म्हणजे आपण इथं ऍडिशन करू शकतो. ऍड द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍड द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 4. एक्स मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. आता इथं ऍडिशन करायचे, साइन चेंज होत नाही. सो प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, प्लस मायनस मायनस 2y मायनस y
ओनली वाय. सो मायनस वाय इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 4 + 4 8 आणि इक्वल साइन असल्यामुळं मायनस. सो मायनस मायनस कॅन्सल झालं. वाय इज इक्वल टू 8. आता ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे 8 ती कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण पुट करूया. पुट द व्हॅल्यू y इज इक्वल टू 8 in equation first. So minus x plus y is equal to minus 4. Minus x plus 8 is equal to minus 4. Minus x is equal to हे 8 अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस होणार. सो मायनस x is equal to मायनस मायनस प्लस 8 + 4 12 ग्रेटर साइन मायनस. आता हे मायनस मायनस कॅन्सल झालं. सो x इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली 12. म्हणजे इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये जे विचारलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y, ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाल्या. ओके. आता दुसरा जो बॉक्स आपल्याला विचारलेला आहे फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. आता हा बॉक्स आपण सॉल्व्ह करून घेऊया. फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. x ची व्हॅल्यू 12 मिळालेली आहे, y ची व्हॅल्यू 8 मिळालेली आहे. आता या व्हॅल्यूवरून आपण पेरिमीटर आणि रेक्टँगल काढूया. पहिल्यांदा या पेजचा स्क्रीनशॉट घ्या आणि यानंतर आपण पेरिमीटर आणि रेक्टँगल इथं फाइंड आउट करून पेरिमीटर अँड एरिया या रेक्टँगलचं फाइंड आउट करूया. सो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल is equal to, what is the formula of perimeter of rectangle? 2 into length plus breadth. So 2 into length किती आली आपली, सॉरी अजून इथं लेंथ काढायचं एक राहिलं. इथं लेंथ आपल्याला काढून घ्यावी लागणार आहे पहिले. एकच मिनिट. इथं x आणि y वरून आपण लेंथ फाइंड आउट करूया. आता इथं लेंथ या दोन्हीपैकी कोणत्याही एका साईडमध्ये आपण व्हॅल्यू टाकली की आपल्याला लेंथ मिळणार आहे. सो लेंथ इज इक्वल टू L इज इक्वल टू यातली 4x मायनस y घेऊया. 4x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 12 मायनस y ची 8. सो 12 4 जा 48 मायनस 8. 48 मधून 8 गेले 40. इथं कोणत्याही प्रकारचं युनिट दिलेलं नाही म्हणून आपण इथं युनिटच लिहायचं. सो लेंथ काय मिळाली आपल्याला 40 युनिट. ब्रीथ b इज इक्वल टू या दोन्हीपैकी एक 2y घेऊया. 2 इंटू y ची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली 8. सो 8 टू जा 16 युनिट. सो ब्रीथ सुद्धा मिळाली आपल्याला. आता हे लेंथ आणि ब्रीथ ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत या व्हॅल्यू आपण पेरिमीटर मध्ये टाकूया. आता पेरिमीटर मध्ये काय आहे तर पेरिमीटर मध्ये लेंथ मिळाली 40 आणि ब्रीथ मिळाली 16. So 2 in bracket 40 plus 16 56. So 56 to the 112 unit. This is the perimeter of rectangle. Okay. Then area of rectangle. Area of rectangle. Area of rectangle चा formula length into breadth. So length 40 into breadth 16. So 16 4 जा 64 आणि पुढचा 0 आहे असा स्क्वेअर युनिट. अशा पद्धतीने इथं एरिया मिळाला. आता इथं आपण सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत बघा. पहिल्यांदा x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. x ची व्हॅल्यू आली 12, y ची व्हॅल्यू आली 8. त्यानंतर लेंथ काढली. लेंथ आली 40, ब्रीथ आली 16. मग त्या व्हॅल्यू आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगलच्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्या. पेरिमीटर आला 112 युनिट. एरिया मिळाला 640 स्क्वेअर युनिट. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 अँड 2 इथं सॉल्व्ह केलेला आहे. राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तत्पूर्वी आपण या चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायचे की जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज मॅथ्सशी रिलेटेड पाहता येतील. धन्यवाद.